नमस्कार, मी दुर्गेश सोनार. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेली 12 वर्ष तो इमाने इतबारी रिक्षा चालवतोय. घाम गाळून, कष्ट करून, रक्त आटवून जे पैसे मिळवले त्यातनं घेतलेली रिक्षा सुद्धा त्याच्या नावावरती नाही. स्वतःचीच रिक्षा चालवण्यासाठी त्याला परवाना वापरायला लागतोय, तोही परप्रांतीयाचा. मित्रांनो, ही कहाणी आहे ठाण्यातल्या एका मराठी रिक्षाचालक तरुणाची. या सगळ्या प्रकारामुळे अत्यंत त्रासलेल्या रिक्षाचालकाला आता आपण मराठी आहोत याचीच लाज वाटतेय आणि त्यानं आपल्या रिक्षावर चक्क तसं लिहिलंय सुद्धा. तो म्हणतो की लाज वाटते मला मराठी म्हणून जन्मल्याची, आणि हे त्यांनी रिक्षावरती लिहिलेलं आहे. आणि रिक्षाच्या मागं हे सगळं लिहिलेलं आहे. त्यातून खरं म्हणजे हा विषय सगळा सुरू झालेला आहे. परप्रांतातून आलेल्यांना रिक्षा परवाना लगेच मिळतो आणि मराठी माणसांना मात्र वर्षानुवर्ष प्रयत्न केले तरी तो मिळू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. काल आणि आज आम्ही या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट जो आहे, स्टोरी जी आहे, बातमी जी आहे, ती आमच्या बातमीपत्रांमधून दाखवलेली होती. दैनिक सकाळमध्ये सुद्धा आज याच संदर्भातली सविस्तर बातमी प्रसिद्ध झालेली आहे. खरं म्हणजे मराठी अस्मितेचं राजकारण करणारे बरेच राजकीय पक्ष राज्यामध्ये आहेत. ते वेळोवेळी मराठीचा मुद्दा लावून सुद्धा धरतात. मग अशा रिक्षाचालकांच्या प्रश्नांकडे याच राजकीय पक्षांनी लक्ष का बरं दिलेलं नाही? रिक्षा टॅक्सीचे परवाने नेमके मिळतात तरी कोणाला? त्यासाठीचे निकष आहेत तरी काय? शिवसेनेकडे परिवहन खातं आहे आणि मराठीच्या मुद्द्यावरती शिवसेनेसारखा पक्ष हा नेहमीच आक्रमक राहिलेला आहे. पण तरीसुद्धा ही अवस्था आहे. मराठी लिहिता बोलता येणाऱ्याला रिक्षा परवाना देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलेली होती, पण प्रत्यक्षात असं होताना दिसत नाही. ठाण्यातल्या मराठी रिक्षाचालकांच्या निमित्तानं हा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेला आहे आणि म्हणूनच याच मुद्द्याच्या अनुषंगानं आज आपण करणार आहोत ही चर्चा, ज्याचा विषय आहे रिक्षा परवान्यांमध्ये मराठी माणसांना डावललं जात आहे का? आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. आणि मगाशी मी जो उल्लेख केला, ज्या तरुणाचा उल्लेख केला, तो तरुण रिक्षाचालक जो ठाण्यामधला आहे तो किशोर गायकवाड, तो स्टुडिओमध्ये आहे. किशोर गायकवाड आपल्यासोबत आहेत. त्याचा अनुभव आपल्याला सगळा जाणून घ्यायचा आहे. त्याच्यासोबतच ठाण्यामध्येच रिक्षा चालवणारे जे अनिल चव्हाण आहेत ते सुद्धा स्टुडिओमध्ये आहेत. आणि हरिश्चंद्र चव्हाण हे सुद्धा रिक्षाचालक आहेत. हे तिघंही रिक्षाचालकांचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत की त्यांना नेमकं काय सोसायला लागतं, काय अनुभव त्यांना येतो आणि परवान्यासाठी त्यांना कशा दाही दिशा गाठायला लागतात, या सगळ्या अनुषंगानं आपल्याला त्यांची जी भूमिका आहे, त्यांचे जे अनुभव आहेत, हे आपल्याला तिघांकडनं जाणून घ्यायचे आहेत. स्टुडिओमध्येच माझ्यासोबत मनोहर गायके आहेत. मनोहर गायके हे महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेचे अध्यक्ष आहेत, नवी मुंबई जिल्ह्याचे, आणि शिवाय शिवसेनेचे ते संपर्क प्रमुख सुद्धा आहेत. या कार्यक्रमात प्रमोद घोणे सहभागी होत आहेत आमच्या परळच्या स्टुडिओमधनं. प्रमोद घोणे हे ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स युनियनचे कार्याध्यक्ष आहेत. ते परळच्या स्टुडिओमधनं सहभागी होत आहेत. परळच्याच आमच्या स्टुडिओमधनं सहभागी होत आहेत स्वाभिमान संघटनेचे प्रवक्ते अमोल गवडी. त्यांच्याशी सुद्धा आपल्याला या संदर्भामध्ये बोलायचं आहे. आणि औरंगाबादमधून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष पाटील. हे सगळ्यांच्या बरोबर आपल्याला ही सगळी जी चर्चा रिक्षाच्या अनुषंगाने जी आहे, रिक्षाच्या परवान्याच्या संदर्भातली जी आहे, आणि त्यातही पुन्हा मराठी आणि परप्रांतीय हा जो नेहमीचा वाद आपण वारंवार आपल्याला दिसतो, चर्चेमध्ये असतो, बातम्यांमध्ये असतो, आणि राजकीय पक्ष अशा अस्मितेच्या राजकारणाचं एकूण जे काही भांडवल आहे ते करताना आपण पाहत असतो, याच मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला ही सगळी चर्चा करायची आहे. आणि ज्याच्यापासून हा खरं म्हणजे हा विषय सगळा सुरू झाला त्या किशोर गायकवाडकडे मला जायचं आहे. किशोर गायकवाड, काय तुमचा अनुभव आहे? का तुम्हाला असं वाटलं की आपल्या रिक्षाच्या पाठीमागे लिहायला पाहिजे की मराठी असल्याची मला लाज वाटते? का असं वाटलं? कारण 2014ला जेव्हा परवाने वाटप झाले तेव्हा शिक्षणाची अट ठेवली होती आणि मला ते अट ठेवल्यामुळं मला परवाना भेटला नाही, कारण माझं शिक्षण तेव्हा कमी होतं. मग मी विचार केला की ठीक आहे, आपल्याला शिक्षण नाही म्हणून आपल्याला परवाना भेटला नाही. तेव्हा मला एवढं दुःख झालं नाही. नंतर मी 10वीची परीक्षा दिली बाहेरून, त्याच्यामध्ये पासही झालो. नंतर आता रावते साहेबांनी जेव्हा परमिट वाटप केले तेव्हा शिक्षणाची अट नव्हती आणि तेव्हाही माझा लॉटरीमध्ये नंबर नाही आला. आणि माझ्या बाजूला राहणारे इतर जे लोक आहेत त्या सर्वांचे नंबर आले आणि त्या सर्वांना परमिट मिळाले. तर ते मला विचारायचे आपका नंबर आया का? तर मी जेव्हा नाही बोललो की ते हसायचे. तेव्हा मला शरम यायची की मी मराठी असून मला इथं परवाना मिळालेला नाही. त्याच्यामुळं माझ्या मनात एक खदखद असायची हमेशा. त्यासाठी मी दिवाकर रावते साहेबांना एक माझ्या मनातली भावना व्यक्त केली आणि त्यांना पत्र लिहिलं. आणि मला वाटलं तसं की मराठी माणसाला आता किंमत राहिलेली नाही, त्यासाठी मी तसं लिहिलं की मराठी असल्याची मला. दिवाकर रावतेंना तुम्ही पत्र लिहिलं असं म्हणता. हे पत्र तुम्ही नेमकं केव्हा लिहिलेलं, केव्हा पाठवले पत्र त्यांना? मी हे पत्र 15 तारखेला लिहिलं, पण मला ते कसं पाठवायचं ते माहीत नव्हतं.
त्यामुळे ते मी आता शनिवारी पाठवलं, गेल्या शनिवारी ते पत्र पाठवलं. अच्छा, त्याच्यावरती त्यांचं काही उत्तर वगैरे काही आलेलं आहे? ते अजून तरी नाही आलेलं, पण सकाळी एकता युनियनचे अध्यक्ष ठाणे जिल्ह्याचे ते घरी आलते. ते आश्वासन दिले की आम्ही तुला शिंदे साहेबांना भेट घालू तुझी. ज्या परवान्याचा तुम्ही उल्लेख करताय, तुम्ही किती वर्षांपासून खरं म्हणजे ही रिक्षा चालवताय? मला आता 12 वर्ष झालं मी रिक्षा चालवते आणि 12 वर्षापासून मी दुसऱ्याचा परवाना वापरतो आणि मला त्या परवान्याच्या मोबदल्यात त्यांना पैसे द्यावे लागतात. आणि ते किती पैसे द्यायला लागतात तुम्हाला हे असे? पहिल्यांदा मला वाटतं मी काय 30-35 हजार रुपये दिले, दुसऱ्यांदा 80,000 रुपये दिले आणि तिसऱ्यांदा 1,20,000 रुपये दिले. पण तेवढेच पैसे मला देता येत नाहीत, कारण माझ्याकडे कॅश नसल्यामुळे मला लोन करावं लागतं आणि ते बँकेचे व्याज पकडून ते पैसे खूप जास्त होतात आणि ते पैसे पेड करता करता 5 वर्ष निघून जातात आणि 5 वर्ष निघून गेले की मला मग पुन्हा परवान्याची गरज असते, तेव्हा मला पुन्हा लोन करावं लागतं आणि पुन्हा मला तेच. आणि त्याच्यामुळं माझं घर कसं चालवायचं ते मला मोठा प्रश्न पडतो, कारण मुलांचं शिक्षण आहे, घरी आई वडील आहेत. बरोबर आहे अगदी. हा जो परवान्याचा तुम्ही जो पैसे देण्याचा जो विषय आहे, किती वर्षांसाठी तुम्ही हे पैसे त्या परवाना धारकाला देत असता, परवान्याच्या मालकाला देत असता? 5 वर्षासाठी देतात. म्हणजे दर 5 वर्षांनी ते रिन्यू करायचे पैसे? नाही, म्हणजे ॲग्रीमेंट करून घ्यायचे. अच्छा. हरिश्चंद्र चव्हाण, हा पण तुमचा पण अनुभव असाच आहे का? हो. काय नेमका अनुभव आहे? तुम्ही किती वर्षापासून रिक्षा चालवताय? मी 2002 पासून म्हणजे जवळजवळ 13-14 वर्ष झालं मी रिक्षा चालवत आहे आणि गेल्या 2014ला रिक्षा परवान्याचा ड्रॉ जेव्हा निघाला त्यावेळेस मी विनरमध्ये आलो. विनर लिस्टमध्ये माझं नाव आलं आणि मी पूर्ण पेपर जमा केल्यानंतर माझे पूर्ण पुरावे वगैरे सर्व काय बरोबर होतं, पण 10वी नापास असल्यामुळं त्यांनी माझं परवाना रद्द केल्यानंतर मी बोललो चल ठीक आहे, आपल्यात काहीतरी कमी आहे, म्हणून त्यांनी मला परवाना म्हणजे नाकारला. मग नंतर आता परत 2016ला परवाना सुटल्यानंतर मी परत फॉर्म भरला, कारण त्यावेळी शिक्षणाची अट ठेवली नाही. मग यांनी असं कसं केलं की कधी अट ठेवतात कधी नाहीत ठेवत, आणि जर ठेवली किंवा नाही ठेवली ठीक आहे, पण गेल्या वेळेसचा मी जो विनर होतो त्याचा पण विचार करायला पाहिजे होता. आणि मी सुद्धा परमिट म्हणजे लोकांचं भाड्यानेच घेत 5 वर्षासाठी घेतो. अजून तुम्हाला तुमचा परवाना मिळालेला नाही? अजून मिळालेला नाही आणि आता इथून पुढे पण काय म्हणजे सांगू शकत नाही. असे किती रिक्षा चालक आत्ता ठाण्यामध्ये आहेत, मराठी रिक्षा चालक, की ज्यांच्याकडे परवाना स्वतःचा नाही आहे पण ते रिक्षा चालवतात कोणाकडनं तरी घेऊन? भरपूर. असे किती आहेत? अनगिनत आहेत. आणि जे परवानेधारक आहेत ते परप्रांती जास्त आहेत. आता सध्या मी ज्याची रिक्षा चालवतो शिपवरती तो सुद्धा परप्रांतीच आहे. आणि मी एक वेळा धाडस करून दुसऱ्याचं परमिट घेऊन नवीन रिक्षा घेतली होती, तर ते लोन पेड करता करता 4-5 वर्ष निघून जातात. परत तो परवानाधारक दारवाडीतून उभा राहतो, बाबा 5 वर्ष झालेत मला पैसे दे. तर त्यावेळी तो मला म्हणाला की आता मी तुला परवाना देणार नाही आहे, मला माझा परवाना पाहिजे. तुझी रिक्षाची व्हॅल्युएशन परवाना घेतल्यामुळं 0 होते, व्हॅल्युएशन कमी होऊन जाते. मग तू तुझी रिक्षा तुझ्याजवळ ठेव, तुझं चालू शकत नाही, बिना परवान्याची रिक्षा चालू शकत नाही. मग त्यामुळं त्याला मी असेच 10-12 हजार रुपयाला देऊन टाकली माझी गाडी. आणि आता मी म्हणजे बेरोजगार झालो, माझ्याजवळ काय उपाय नव्हता. मग परत दुसऱ्याची भाड्यावर रिक्षा चालवत आहे. अनिल चव्हाण आपल्यासोबत आहे. अनिल चव्हाण, तुम्ही सुद्धा रिक्षा चालवता, किती वर्षापासून तुम्ही रिक्षा चालवताय? माझं लायसन हे 1998चं आहे. आज कमी कमी मला 18 वर्ष झालेली रिक्षा चालवतो मी. आणि ह्याच्यावरती मी रिक्षावरती माझ्या घरचा उदरनिर्वाह चालवतो. आणि माझ्या 3 मुले आहेत आणि माझी मिसेस पण घरकाम करते आणि आम्ही या दोघं मिळून कष्ट करून घर चालवतो आम्ही. मी 98 वर्षापासून रिक्षा चालवतो. ऊन बघत नाही, पाऊस बघत नाही, वारा बघत नाही, धावत असतो रोडला, फक्त लोकांची सेवा करतो, त्यांना घेऊन जातो, घेऊन येतो, धंदा करतो, संध्याकाळी आपल्या घरी जातो. त्यानंतर गव्हर्नमेंटने स्कीम काढली 2014मध्ये की रिक्षा परवाना वाटप करण्यात येणार आहे. पण त्यासाठी त्यांनी अट ठेवली होती की 10वी पासची आणि 8वी पासची पण त्यांनी अट सांगली त्या टायमाला. आणि त्यावेळेस मी 8वी नापास आहे, तरी मी फॉर्म भरला, चला चुकून वागून लागला तर नंबर लागला. पण त्यावेळेसही आम्हाला डावलण्यामध्ये आलं. ठीक आहे, मग आम्ही त्यावेळेस एक विचार केला की जाऊ दे, आपलं शिक्षण नव्हतं म्हणून आपल्याला त्यावेळेस डावण्यास आलं. पण आता एक नियम असा काढला आहे सरकारने की शिक्षणाची अटच बिलकुल याच्यामध्ये नव्हती आणि परमिट वाटणे येणार होते. तर बोलतो ठीक आहे, मग असेच
किशोरनी फॉर्म भरला, मी फॉर्म भरला, हरीने फॉर्म भरल्यानंतर मग आम्ही सगळ्या मित्रांनी फॉर्म भरला, तर आम्हाला नंबर लागलाच नाही. तर खूप आम्हाला दुःख वाटलं. मग आम्ही दुसऱ्या दिवशी बाबा आमचा उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेर पडलो, रिक्षावर आमच्या नाक्यावर गेलो. तिथं परप्रांतीय लोक होते. ते आम्हाला बोलतात, तुमच्यामध्ये एखादा तिवारी असता किंवा गुप्ता असता किंवा यादव असता किंवा अजून इतर वगैरे कोण ह्या नावाचं तुम्ही असते तर तुम्हाला परमिट लागलं असतं. मग त्याकरता आमची मान शर्मेने खाली झाली. म्हणजे आम्ही मराठी आहेत म्हणून आम्हाला परमिट भेटलं नाही का, असं आमच्या जीवाला कुठंतरी वाटलं. मग किशोरनी पण आम्ही महिना काय बोलत, कोण आमच्याकडे लक्ष देत नव्हतं. आम्ही काय करतो, आम्ही इकडं तिकडं जायचं, दोघांनी चर्चा करायचं, दोघं तिघं मिळून काय होत नाही. मग आम्ही किशोरला मी म्हटलं की किशोरनी ठरवलं की आपण एक लेटर लिहू साहेबांना, दिवाकर मान्य दिवाकररावजी मंत्री साहेब आहेत त्यांना एक लेटर लिहू. म्हणलं ठीक आहे लिहू म्हणलं. मग ते लेटर त्यांनी लिहिल्यानंतर मग आज असं त्याशी आम्हाला असं वाटलं की आम्ही मराठी असल्याची आम्हाला लाज वाटते की जेणेकरून आम्हाला परमिट सरकार आम्हाला देत नाही आणि परप्रांतीयचे खिशात परमिट घालतात. म्हणून आम्ही दिवाकर साहेबांना एक पत्र लिहिलं की बाबा साहेब असं असं आम्हाला आहे आणि आमचं असं असं आहे. त्यांनी ते लेटर ठेवलं आणि आमची रिक्षा आम्ही पाठीमागे लिहिलं की ह्याचा आता तरी कोणी दखल घेईल असं आम्हाला वाटलं. तुम्ही आता रिक्षाच्या पाठीमागं हे लिहिलेलं आहे. ठाण्यामध्ये जेव्हा तुम्ही आता रिक्षा चालवताय आणि रिक्षाच्या पाठीमागं तुम्ही हे लिहिलेलं आहे की मराठी असल्याची लाज वाटते, तेव्हा तुमच्या रिक्षामध्ये बसणारे जे कोणी प्रवासी असतील त्यांनी समजा ते पाहिलं असेल तर अशा काही लोकांचे रिॲक्शन्स तुमच्यापर्यंत आले असतील. लोक काय अशा बाबतीत तुम्हाला म्हणतायत? हा लोक म्हणजे मोजकेच लोक बोलले. आम्हाला 4-5 लोक आम्हाला भेटले असे, बाबा असं का लिहिलं. मग त्यांना आम्ही आमची हकीकत सांगितली, आमच्या मनामधली काय आहे बाबा काय नाही, की बाबा आम्हाला परमिट नाही भेटलं म्हणून आम्ही परप्रांतीयाला परमिट भेटलं. म्हणजे आम्ही परप्रांतीयाचं आम्हाला परमिट भेटलं असतं. आता आम्हाला परमिट भेटलंच नाही. जसं म्हणतात ना शेतकऱ्याला पाण्याची गरज असते तसं आम्हालाही परमिटची गरज आहे, कारण त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो. आणि आता सध्या 18 वर्ष झाल्यानंतर गाडी चालवून तर आम्ही आता दुसरा कुठला व्यवसाय करायचा म्हणलं तिथेही भांडवल लागतं, तिथेही सगळं काय लागतं. आणि कुठे मोठे गाड्या घेऊ शकत नाहीत किंवा कुठला मोठा व्यवसाय करू शकत नाही. रस्त्यावर दुकान चालवावं, रस्त्यावर दुकान मांडावं तर म्युन्सिपालिटीचं टेन्शन, बाकी आहे अजून टेन्शन भरपूर. पण शेवटी आमचा एक निर्णय आहे की आम्हाला शेवटी रिक्षात लास्ट मरोच तर आम्हाला फक्त रिक्षा चालवायची. आणि त्याच्यावरती माझ्या 3 मुलींचं शिक्षण, लग्न कार्य आणि माझ्या बायकोचं आणि माझं पोट मला भरायचं. अगदी बरोबर आहे. अत्यंत महत्त्व, कारण हा शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न आहे, हा रोजगाराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. जर रिक्षाचा परवानाच मिळाला नाही तर कोणाकडे तरी असा हात पसरायला लागतो, कोणाचा तर परवाना जो आहे तो पैसे देऊन उधारीवरती घ्यायला लागतो आणि मग स्वतः जी रिक्षा आहे ती चालवायची असते आणि त्यातनं जे काही पैसे मिळणार त्यातनं हे सगळं जी काही गुजराण आहे ती करायला लागते. ही अवस्था ठाण्यातल्या रिक्षा चालकांची, मराठी रिक्षा चालकांची आहे. महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या मराठी माणसाची ही अवस्था आत्ता आहे. हे वास्तव या तिन्ही रिक्षा चालकांच्या माध्यमातून आपल्या समोर येतं आहे. याच मुद्द्याच्या अनुषंगाने मला आता परळला जायचं आहे. परळला प्रमोद घोणे आहेत. प्रमोद घोणे हे ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स युनियनचे कार्याध्यक्ष आहेत. घोणे साहेब, तुम्ही एका युनियनचे कार्याध्यक्ष आहात की जे टॅक्सी रिक्षा चालक मालक संघटनेचं तुम्ही काम पाहत आहात. जो मुद्दा ठाण्यातले हे रिक्षा चालक सांगतायत मराठी भाषेच्या संदर्भातला आहे, मराठी माणसाचा हा मुद्दा आहे. काय तुमचा अनुभव आहे? असे परवान्याच्या बाबतीमध्ये हे नेहमी प्रॉब्लेम येतात का? आज तुमचा जो विषय निघाला की रिक्षाचे परवाने देताना मराठी माणसावर अन्याय होत, त्यांना डावलं जातंय का? वस्तुस्थिती अशी आहे की आज तुमच्या समोर किशोर गायकवाड जी स्टेटमेंट देत आहेत त्याच्यामध्ये मुख्यत्वे असं आहे की किशोर गायकवाडांना लॉटरीमध्ये नंबर लागलाच नाही. जर का लॉटरीमध्ये नंबर लागला असता आणि जर त्यांना परवाना दिला नसता आरटीओने तर सरकार दोषी आहे, तर आरटीओ दोषी आहे, तर परिवहन विभाग दोषी आहे. नियमानुसार शासनाने 2014ला जेव्हा परमिट सुटली तेव्हा अट टाकली होती की जे 10वी पास आहेत, जे 8वी पास आहेत ह्याच मंडळींनी अर्ज करावेत. ऑनलाईन अर्जाची सुविधा झाली. जेव्हा ऑनलाईन झालं तिथे कुठेही करप्शनला वाव नव्हता. ही वस्तुस्थिती आहे. व्यवस्थितपणे जे लोक 10वी पास होते, जे 8वी पास होते ते विनर लिस्टमध्ये आले, ते वेटिंग लिस्टमध्ये आले. परंतु आता तुमच्या समोर एक रिक्षा चालक बसला, त्यांनी काय सांगितलं स्वतः, मी 8वी पास नसतानाही मी ऑनलाईन अर्ज केला.
अर्ज करण्याचा अर्थ असा आहे की जर 8वी आणि 10वीची अट असताना जे 10वी पास नाहीत, नवीन पास आहेत, म्हणजे 10वी पास झाले अशांनी अर्ज केले. घोणे साहेब, आता तुम्ही हे सगळे जे नियम आहेत ते नियम खरं म्हणजे सांगताय, पण त्या नियमांना बांधील राहूनच आपण हे सगळं करायचंय का? आता तर आत्ताच्या सरकारने ही शिक्षणाची अटच खरं म्हणजे काढून टाकलेली आहे, शिथिल केलेली आहे. मग काय अडचण आहे परवाना द्यायला? सर बोला घोणे साहेब, बोला. सरकारला परवाने द्यायला कुठलीही अडचण नाहीये. आता 2016ला जेव्हा हे लॉटरी काढली त्यावेळेस त्यांनी सरळ हे केलं की शिक्षणाची अट काढून टाकली, पण एक अट महत्वाची ठेवली त्याच्यामध्ये की तुम्हाला लायसन बॅच त्याच्याकडे पाहिजे, 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला पाहिजे आणि त्याला मराठीचं ज्ञान पाहिजे. अगदी बरोबर आहे. हाच खरं म्हणजे मुद्दा आहे घोणे, प्रमोद घोणे, हाच खरं म्हणजे मुद्दा आहे की मराठीचं ज्ञान पाहिजे, 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला पाहिजे. पण अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात की ज्यांच्याकडे 15 वर्षाचा काय अगदी नुकतेच खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आलेत, पण त्यांना लगेच परवाना मिळतो. असं कसं काय होतं? हे सगळं चुकीचं आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेस तिथे आरटीओ अधिकारी बसलेले आहेत, जी परीक्षा घ्यायचं काम केलं त्यात मुख्यत्वे करून पत्रकारांना बोलवायचं काम झालं साहेब. पत्रकारांना बोलवल्यानंतर त्यांच्या समोर परीक्षा घेण्यात आली आणि अनेक लोकांना ज्यांना मराठी बोलता येत नाही त्या लोकांना सुद्धा फेल करायचं काम झालंय, त्यांना बाजूला केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. ज्या पद्धतीने त्यांनी केलंय खूप तिथे. माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो प्रमोद घोणे, माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो. नव्या मुंबईमध्ये मी स्वतः राहतो. नव्या मुंबईत जेव्हा मी एखाद्या रिक्षामध्ये बसतो, रिक्षा चालक हा परप्रांतीय असतो. त्याला आपण जर मराठीमध्ये सांगितलं तर तो आपल्याशी मराठीत बोलत नाही. मग त्याला जर मराठी येत नसेल तर त्याला परवानगी कसं काय दिला? ते विचारा कोणाला की ज्यांनी परीक्षा घेतली त्यांना. वस्तू तुम्ही जे बोलताय ना सर, मला ऍग्री आहे. जर का त्याला बोलता येत नाही त्याला परवाना दिला कोणी, त्यांच्यावरती कारवाई कोण करणार आहे? हाच तर खरं म्हणजे मुद्दा आहे ना. म्हणून तर तुमच्याशी आम्ही चर्चा करतोय. हा मुद्दा तुम्ही संघटना म्हणून मांडायला पाहिजे. नाही, हा ऐकून घ्या. ज्या वेळेस त्याला परीक्षेमध्ये पास करणारी माणसं कोण होती? तिथे बसणारे सरकारी माणसं, आरटीओचे अधिकारी होते, शासनाचे प्रतिनिधी होते, पत्रकार होते. मग करा इन्क्वायरी त्यांची की ह्याला परवाना कसा दिला. ही वस्तुस्थिती आहे. तिथे आम्ही तुमची भूमिका तुमचा मुद्दा पोहोचला. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये इथे मनोहर गायके आहेत. मनोहर गायके हे मगाशी मी जो उल्लेख केला की महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे अध्यक्ष तर आहेतच, पण शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत. गायके, मला सांगा, आता जसं घोणे म्हणतात की त्यांनी काही त्यांचे मुद्दे मांडलेले आहेत, मराठी माणसाचा खरं म्हणजे हा मुद्दा आहे. एक रिक्षा चालक जो मराठी आहे त्याला परवाना नाकारला जातो, त्याची अवस्था वाईट होते. 3 उदाहरण आपल्यासमोर आहेत. तुमचं स्वतःचं सरकार आता सत्तेत आहे, तुमचेच मंत्री, परिवहन खात्याचे मंत्री आहेत, तुमचेच नेते जे आहेत. असं असताना सुद्धा मराठी माणसावरचा अन्याय तुम्ही खपवून कसा काय घेता? खरं तर किशोर गायकवाड आणि चव्हाण ह्या मंडळींचं दुःख मी समजू शकतो, त्यांच्या अडचणी समजू शकतो. परंतु ह्या मुद्द्याकडे जरा थोडंसं अत्यंत व्यापक दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे. आज त्यांचा लॉटरीमध्ये नंबर लागला नाही याचं निश्चित दुःख आहे, परंतु लॉटरी सिस्टीम झाली आणि प्रथम 20 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1 लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. ही गोष्ट मान्य करायला हवी. जवळजवळ 94 साली 35,000 परमिट वाटप झाले. आता ह्या 16मध्ये जवळजवळ 41,000 परमिटचं वाटप होतं आहे. 1 लाख परमिट त्या ठिकाणी पुनरुज्जीत केले गेले. एवढ्या लोकांना दिवाकर रावते साहेबांनी एक रोजगाराची संधी दिली, हे नाकारून चालणार नाही. दुसरी गोष्ट आता ह्या ठिकाणी सांगितली किशोर गायकवाड यांनी, त्यांच्या भावनेची मी सहमत आहे. एक रिक्षा चालकांचं दुःख काय आहे, तो किती अटीतटीने संसार रडतो हे आम्ही फार जवळनं बघतो आहे. परंतु ज्या ठिकाणी लॉटरी सिस्टीम आहे, ऑनलाईन सिस्टीम आहे, त्या ठिकाणी कुणीही काही करू शकत नाही नंबर येण्याकरता, नंबर 1. परंतु त्या ठिकाणी काही गोष्टीची मात्र आपणही आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. एक संघटना म्हणून महाराष्ट्रीयन माणसं ऑनलाईन फॉर्म भरायला कमी पडतात, भरत नाहीत, असा माझा स्वतःचाही अनुभव आहे. त्यासाठी महाराष्ट्र रिक्षा चालकच्या वतीनं आम्ही अनेक ठिकाणी त्यांनी फॉर्म भरावा म्हणून आम्ही केंद्र ओपन केली होती. नंबर 2, कागदपत्राबाबतीत खरं तर आता त्यांनी अर्ज केला,
त्यांनी लॉटरीत अर्ज केला, परंतु खरी भानगड वेगळी आहे. मराठी माणसाचा टक्का वाढावा ह्याच्याबद्दल दुमत कोणाचं असण्याचं कारणच नाही, परंतु दुखणं वेगळं आहे. खऱ्या अर्थाने परमार्थी माणसं सर्टिफिकेट गोळा करतायत आणि त्या बोगस सर्टिफिकेट त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची मी ह्या ठिकाणी मागणी करतो. जर खऱ्या अर्थाने जर मराठी टक्का वाढवायचा असेल तर बेकायदेशीर रिक्षा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याचप्रमाणे आज ह्या ठिकाणी जे कागदपत्र दिली जातात त्या कागदपत्राची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारची मी जाहीर मागणी करतो आहे. यापूर्वीसुद्धा आमचे अनिल परब साहेब अध्यक्ष आहेत, राजेंद्र देसाई आमचे सेक्रेटरी आहेत, यांनी स्वतः आम्ही मागणी केली की हे जे सर्टिफिकेट दिले जात आहेत आमच्या ह्या ठिकाणच्या वास्तव्याचा दाखला मिळायला आम्हाला वेळ लागतो, आम्हाला ह्या ठिकाणी त्याला परमिटला यायला वेळ लागतो, बॅचला वेळ लागतो, परंतु ही बाहेरून आलेल्या मंडळींकडे सर्टिफिकेट येतात कुठनं, तर त्याची चौकशी व्हावी. आणि मला सांगायला या ठिकाणी निश्चित आनंद वाटेल, अशा प्रकारची मागणी आम्ही नव्या मुंबईमध्ये लावून धरल्यानंतर नव्या मुंबईमध्ये जवळजवळ 2687 परवान्यासाठी अर्ज आले होते. त्याच्यामध्ये जवळजवळ 1560 लोकांना त्या ठिकाणी स्वीकारलेले आहे ती पत्र, आणि जवळजवळ 109 परवाने ह्या ठिकाणी बोगस कागदपत्रासाठी म्हणून आम्ही ते रद्दबादल करून घेतले. अशाच प्रकारे सर्वच ठाणा असो नाही तर मुंबई असो सगळीकडे ही जागरूकता दाखवण्याची आवश्यकता आहे. अगदी बरोबर, ही जागरूकता दाखवली पाहिजे. जे बोगस कागदपत्र गोळा करतात, सर्टिफिकेट गोळा करतात आणि त्या माध्यमातून हे परवाने मिळवतात, त्यांना कुठेतरी त्यांच्यावरती वचक बसला पाहिजे आणि कुणावरती सुद्धा याच्यामध्ये अन्याय होता कामा नये. याच अनुषंगानं खरं म्हणजे आपण ही सगळी चर्चा करतो आहे. आपल्याला अमोल गवळी जे स्वाभिमानचे प्रवक्ते त्यांच्याशी सुद्धा बोलायचं आहे आणि मनसेचे जे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष पाटील त्यांच्याशी सुद्धा या मुद्द्यावरती बोलायचं आहे. पण कार्यक्रमात वेळ झाली ब्रेकच्या आपण पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहे ती म्हणजे रिक्षा परवाने देत असताना मराठी माणसांना डावललं जातंय का, या मुद्द्याच्या अनुषंगानं खरं म्हणजे आपण ही सविस्तर चर्चा करतो आहे, बोलतो आहे. रिक्षा चालक जे आहेत, मराठी रिक्षा चालक जे आहेत ते त्यांची भूमिका मांडतायत. रिक्षा संघटनांचे जे वेगवेगळे पक्षांचे प्रतिनिधी आहेत ते त्यांची भूमिका मांडत आहेत. ब्रेकवरती जाताना काही आपण मुद्दे चर्चेला घेतलेले होते, काही अनुभव आपण ऐकलेले आहेत. आता मला जायचं आहे अमोल गवळी यांच्याकडे. अमोल गवळी हे स्वाभिमान संघटनेचे प्रवक्ते आहेत. अमोल गवळी, तुम्ही आत्तापर्यंतची सगळी चर्चा ऐकलेली आहे. किशोर गायकवाड आणि हरिश्चंद्र चव्हाण असतील, अनिल चव्हाण असतील, यांचे अनुभव तुम्ही ऐकलेले आहेत. प्रमोद घोणे जे तुमच्याबरोबर तिकडे परळला आत्ता इथे बसलेत त्यांचीही भूमिका तुम्ही ऐकलेली आणि गायके जे बोलाल तेही तुम्ही ऐकलेलं आहे. काय नेमकं करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण मराठी माणसाला डावलणार नाही अशी आपली भूमिका असली पाहिजे? काय नेमकं सांगाल या संदर्भात? सर्वप्रथम साम मराठी आणि सकाळ या न्यूजपेपरचं आम्ही स्वाभिमानकडून अभिनंदन करतो यासाठी की त्यांनी एका वास्तववादी प्रश्नाला वाचा फोडलेली आहे. खऱ्या अर्थानं आज जर बघायचं म्हटलं तर किशोर गायकवाड यांच्या भावनेशी आम्ही सहमत आहोत. ज्या मराठी माणसाचं नाव घेऊन शिवसेनेनं आज तागायत राजकारण केलेलं आहे त्या राजकारणाचंच एक फलित म्हणून या गोष्टीकडे आपल्याला बघावं लागेल. किशोर गायकवाड आणि अन्य त्यांचे 3 सहकारी यांचे एक ढळढळीत उदाहरण आहेत मराठी माणसावर कसा अन्याय होतोय तो. इतर उत्तर भारतीय लोकांना जर रिक्षाचे परवाने मिळत असतील आणि मराठी माणसाला परवाना मिळत नसेल तर का मिळत नाही याचं उत्तर शिवसेनेला आणि परिवहन मंत्र्यांना द्यावंच लागेल. अगदी बरोबर आहे, ह्याचं उत्तर शिवसेनेला द्यायलाच लागेल. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. अमोल गवळी तुम्ही बोलताय परिवहन मंत्री शिवसेनेचे आहेत, ठाणे महानगरपालिका शिवसेनेकडे आहे, मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडे आहे आणि इथली स्थानिक प्रशासन शिवसेनेचं असताना कोणते धोरणात्मक निर्णय मराठी माणसाला रिक्षा चालकाचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठले धोरणात्मक निर्णय यांनी घेतलेले आहेत ते देखील जनतेला, ते देखील मराठी माणसाला यांना सांगावं लागेल. केवळ तांत्रिक प्रक्रिया, टेक्निकॅलिटी सांगून प्रश्न भागणार नाही, प्रश्नांचं उत्तर मिळणार नाही, तर यांना प्रत्यक्ष कृती हे काय करतायत, धोरणात्मक निर्णय काय घेतायत हे यांना प्रथम सांगावं लागेल. तुमची काय भूमिका असेल या संदर्भामध्ये की यांना न्याय जर मिळवून द्यायचा तर तुम्ही स्वतः काय भूमिका घ्याल? स्वाभिमान संघटना या मराठी माणसांबरोबर आहे आणि उद्या जर परिवहन मंत्र्यांना किशोर गायकवाडांनी लिहिलेल्या पत्रावर परिवहन मंत्र्यांचं जर सकारात्मक उत्तर मिळालं नाही तर स्वाभिमान संघटना आपला लढा उभारेल आणि मराठी रिक्षा चालकांबरोबर, मराठी माणसाबरोबर स्वाभिमान संघटना नेहमीच राहिलेली आहे आणि इथून पुढे नेहमीच राहणार आहे.
याच मुद्द्यावरती मला आता औरंगाबादला जायचं आहे. औरंगाबादला सुभाष पाटील आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते प्रदेश उपाध्यक्ष आहेत. सुभाष पाटील, तुमचा जो पक्ष आहे मनसे हा कायम मराठीची तळी उचलताना आपण पाहतो, मराठीच्या अस्मितेचं राजकारण करताना पाहतो. राज ठाकरेंनी मध्यंतरीच्या कार्यक्रमामध्ये रिक्षाचा मुद्दा, रिक्षा परवान्यांचा मुद्दा उपस्थित केलेला होता आणि याच मुद्द्याच्या अनुषंगानं खरं म्हणजे आता आपण बोलतो सुद्धा आहोत. जी अवस्था ठाण्यातल्या रिक्षाचालकांची, मराठी रिक्षाचालकांची, त्यांना असं वाटायला लागलं की आपण मराठी म्हणून जन्माला आलो, महाराष्ट्रात आहोत, मराठी बोलतो, मराठीमध्ये सगळं करतो, सगळा आपला व्यवहार करतो, असं असताना सुद्धा मराठी असण्याची आम्हाला लाज वाटते. ही अवस्था या रिक्षाचालकांवरती आहे. काय तुमचा पक्ष या संदर्भात करतोय? खरं म्हणजे शिवसेनेची स्थापना, मीही शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो आणि मराठी माणसासाठी काम करणारा हा पक्ष आज सत्तेत आहे. आणि माझ्यासमोर काही थोडीशी यादी आणली मी. या यादीमध्ये जवळजवळ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परिवहन खातं हे शिवसेने आणि तरीही 20 ते 22% फक्त मराठी माणसाला न्याय मिळतो, त्यांना परवाने मिळतात. महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी हे दुर्दैवाची बाब आहे. मला या ठिकाणी खंत सांगावं लागेल. राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही कामं करावे लागतात. नुसतं राजकारणामध्ये आपण प्रिन्सिपल ठरवल्या का नाही, या प्रिन्सिपलने आपल्याला काम करायचं आहे, तर अशा काही गोष्टी आपल्या होणार नाही. मग परत तेच होतं का मराठी माणूस दोषी आहेत. आता बोलता बोलता माझ्या मित्राने सांगितलं का मराठी माणसांचे अर्ज आले नाही. मराठी माणसांच्या काही त्रुटी सुद्धा भरून काढता आल्या असत्या काही प्रमाणामध्ये, पण हे केल्या गेलं नाही. आणि मला असं वाटतं यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठी माणसांना डावलल्या गेलं. मराठीचा मुद्दा घेऊन मराठी माणसांना डावललं गेलेलं आहे. मराठीच्या मुद्द्यावरती सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मागच्याच वेळेला सांगितलं की आम्ही हे सहन करणार नाही, माणसांनाच परवाने महाराष्ट्रात मिळाले पाहिजे. आणि आपण ज्यावेळेला घोषणा करतो, बोलतो मराठी माणसाला मिळालं पाहिजे, मराठी भाषेमध्ये बोलणाऱ्या माणसांना मिळालं पाहिजे. जर मराठी माणसं बोलणारी बाहेरची ही रिक्षा परमिटवाली, त्याची चौकशी करा. का यांना मराठी बोलता येत नसेल? त्यांना त्यांचे परमिट घेताना इथल्या किती वर्षापासून राहतात, या सगळ्या गोष्टी होऊन मला असं वाटतं हे सगळे बाहेरच्या लोकांना दिलेले परवाने रद्द करावेत आणि परत महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना, मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसांना न्याय मिळाला पाहिजेत आणि त्यांना परवाने दिले पाहिजेत. मराठी माणसांना हे परवाने दिले पाहिजेत. सुभाष पाटील, याला जोडून मला फक्त एक तुम्हाला प्रश्न असं विचारायचा आहे. मराठीच्या संदर्भातली ही भूमिका अत्यंत रास्त आहे, ती असली पण पाहिजे. फक्त एक अनुभव जो असतो सर्वसामान्य माणसांना बऱ्याचदा येतो सुद्धा. एखाद्या मराठी रिक्षाचालकाला आपण समजा विचारलं जवळच्या अंतरासाठी जायचं आहे तर तो तयार होत नाही, पण त्याच वेळेला एखादा परप्रांतीय रिक्षाचालक असतो, तो मात्र लगेच तयार होतो. या संदर्भात मग आपण काय करायचं? असा एखादा अपवाद असेल, मला वाटतं असं फारशा प्रमाणात होत नाही. एखाद्या माणसाने एखादी 100% मध्ये 2% लोक असे असतील तर मराठी माणसाला दोष देता येणार नाही या प्रश्नावरती. पण आता हा सगळा आपण जो मुद्दा मांडतोय सुभाष पाटील, हा सगळा जो आपण मुद्दा मांडतोय, जो या 3 रिक्षाचालक जे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत, किशोर गायकवाड हे त्यातलं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. पण असे असंख्य रिक्षाचालक आहेत जे मराठी आहेत, त्यांना परवाने मिळाले नाहीत. वर्षानुवर्ष ते प्रयत्न करतायत आणि ज्या निकषांचा उल्लेख मगाशी प्रमोद घोणे करत होते वारंवार की 8वी पास, 10वी पास, 10वी नापास किंवा आणखीन ऑनलाईन भरणे वगैरे वगैरे सगळं या टेक्निकॅलिटीजमध्ये ते वारंवार बोलत होते. असं असताना या तांत्रिक बाजू थोड्याशा बाजूला ठेवून थोडंसं मानवतेच्या दृष्टिकोनातून यांच्या प्रश्नाकडे जर पाहायचं असेल आणि त्यांना जर न्याय द्यायचा असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय भूमिका घेईल? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घोषणा आहे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना पहिल्यांदाच मराठी माणसाला परवाने मिळाले पाहिजे. ही भूमिका आहे, ती शेवटपर्यंत आमची आत्महत्येने भूमिका राहणार आहे. मराठी माणसांना परवाने मिळाले नाही, बाहेरच्या माणसांना परवाने मिळाले असतील त्या रिक्षा आम्ही चालू देणार नाही. ही आमची भूमिका ठाम आहे आणि ती पुढे असणार आहे. अगदी बरोबर, तुमच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. गायके आपल्यासोबत आहेत, मनोहर गायके. जसं आता सुभाष पाटील म्हणाले की शिवसेनेचं आता खरं त्यांच्याकडे खातं आहे, परिवहन मंत्री तुमचे आहेत, तुम्ही एक ठोस भूमिका घ्यायला पाहिजे, तुम्ही स्वतः आवाज उठवला पाहिजे आणि या सगळ्या मराठी रिक्षाचालकांना परवाने मिळवून द्यायला पाहिजेत. आणि जो काही मुद्दा आहे की परवाना देण्याची जी काही तांत्रिकता त्यातली आहे, निकष जे आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी सुसूत्रता आणि थोडंसं सुलभीकरण की जे सुलभ जायला पाहिजे, सर्वसामान्य मराठी माणसाला तो अर्ज भरता आला पाहिजे, यासाठी काय प्रयत्न कराल? गायके, मी तुम्हाला विचारतो. मी एक गोष्ट याच्यामध्ये आवर्जून सांगू इच्छितो. किशोर गायकवाड यांच्या भावनेशी आम्ही जरूर सहमत आहोत, परंतु त्यांनी मी मराठी असल्याची जी लाज वाटते हे जे लिहिलं ते अत्यंत दुर्दैव आणि चुकीचं आहे. कारण तुम्ही शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये राहताय, उलट ह्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहताय, मराठी आहात, याचा तुम्हाला अभिमान असायला पाहिजे.
आणि एक गोष्ट आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो, तुमचा जरी लॉटरीमध्ये नंबर लागला नसेल, 1,00,000 लोकांना रोजगार देण्याचं काम परिवहन मंत्र्यांनी केलं आहे. आत्तासुद्धा ह्या ठिकाणी मी एक प्रातिनिधिक म्हणून नवी मुंबईचं उदाहरण देऊ इच्छितो. जग जागरूकता दाखवली तर मराठी भाषा येत नाही म्हणून जवळजवळ 294 लोकांना 2016मध्ये त्यांची नावं रद्दबादल करण्यात आली. नाही, तो त्या ठिकाणी मगाशी पण तुम्ही हा मुद्दा परत माझा सुद्धा- मुद्दा इतकाच आहे की हे जे निकष आहेत मुळात मराठी माणसाला परवाना मिळावा यासाठी म्हणून काय प्रयत्न कराल, ते निकष त्याच्यासाठी कसे तुम्ही मराठी सुलभ कराल हा माझा माणसांचा प्रश्न आहे. टक्का, मराठी माणसांचा टक्का वाढावा याच्याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि शिवसेना नेहमीच किशोर गायकवाड आणि चव्हाण यांच्याबरोबरच असणार आहे. परंतु ते करत असताना मी हे सांगतो, टक्का वाढवायचा जर असेल तर समोरच्यांचा टक्का कमी केला पाहिजे आणि तो टक्का का वाढतोय याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. आजही त्या दृष्टीने ज्या पद्धतीने महाराष्ट्र रिक्षा चालक सेना आमचे अनिल परब साहेब काम करतायत त्याच्यामुळे निश्चितच तो टक्का वाढतोय. आजही त्या ठिकाणी 20% त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट आहेत. त्या वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा नवीन नावं त्या ठिकाणी येऊ शकतात, परंतु त्या वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा त्याची छाननी होण्याची आवश्यकता आहे कागदपत्राची. आपण आत्ताच उल्लेख ह्या ठिकाणी केला. नव्या मुंबईमध्ये 8,000 अधिकृत रिक्षा आहेत, पण 9,000 अनधिकृत रिक्षा आहेत. त्याच्यावर कारवाई कोणी करायची? ती कारवाई करण्याची आवश्यकता आहे. ही भाडे कारवाई कोणी नाकारणारी करायची? आता माणसं साधंच तुमच्याकडे तुम्ही यासाठी तुम्ही दबाव निर्माण तरी करा, रावतेंपर्यंत हा प्रश्न पोहोचवा तरी. सांगायला मला निश्चित आनंद वाटेल. शिवसेनेची जरी सत्ता असली तरी सुद्धा शिवसेनेने अशा विषयामध्ये जनतेबरोबर शिवसेना राहिली आहे. आणि ह्या परमिटच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक वेळेला अनिल परब साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही RTOला घेराव घातलेत आणि त्या प्रश्नांची वाचा फोडण्याचं काम आम्ही त्या या ठिकाणी प्रश्नाची केलं. वाचा फोडण्याचं काम तुम्ही केलं. किशोर गायकवाड, मला परत सांगा, तुमची जी काही एकूण अवस्था आहे, जो उल्लेख मगाशी प्रमोद घोडेंनी केला की 10वी पासचा निकष, त्यासाठी खरं तर तुम्हाला लॉटरीमध्ये नंबर लागावा, ते निकष पूर्ण व्हावे, त्यासाठी तुम्ही 10वीची परीक्षा खास दिली, उत्तीर्ण सुद्धा झाला, पण तुमच्या नशिबामध्ये तो परवाना लागला नाही. काय तुमची भावना आहे? मला हे म्हणायचं की आता जी मी गाडी चालवतो त्या गाडीला 6 महिन्यांनी 15 वर्षे होणार आणि जे मी परमिट वापरतो त्या परमिटलाही 5 वर्षे पूर्ण होणार. तेव्हा मला त्यावेळेस 3.5 लाखापर्यंत गरज लागेल पैशाची. ते पैसे मी आणणार कुठून आणि मला वापस असं आयुष्यभर दुसऱ्यांचंच परमिट वापरावं लागेल का, हे त्या साहेबांनी मला सांगावं. प्रमोद घोणे, याचं उत्तर तुम्ही द्या. नक्कीच लक्षात घ्या, शासनाने नियमानुसार देत असताना ज्या गोष्टी आहेत, आज परवाना यांनी दुसऱ्याचा घेतलाय. नियम कायदा काय सांगतो की कुणीही कुणालाही परवाना विकू शकत नाही, हा कायदा आहे. आता जर का तुम्ही हे परवाने विकत देणारी लोक आहेत, घेणारी लोक आहेत, तुम्हाला मुद्दाम सांगतो साहेब की हे अनऑफिशियली चाललेलं काम आहे, हे बंद व्हावं यासाठी सातत्याने मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी बेस युनियनने आम्ही परिवहन मंत्र्यांपर्यंत दाखवायचं काम केलं की कुठे कसं कसं चालतंय. जी लोक रेल्वे सर्व्हिसला आहेत, जे BST सर्व्हिसला आहेत, जे एसटीत कामाला आहेत, अनेक ठिकाणी नोकऱ्या करतात चांगल्या, आणि तीच माणसं ही परमिट विकतायत अग्रीमेंटच्या माध्यमातून. याला चाप लावायचं काम साहेब कोणाचं आहे? या शासनाचं काम आहे. शासनाला दाखवून द्यायचं काम केलंय की अशा पद्धतीने परमिट. आता तुमच्या समोर मीडिया समोर आलंय की एक माणूस आमचा गायकवाड 5 वर्षासाठी 15 वर्ष झाले त्यांनी परमिट विकत घेतलेलं आहे. ही वस्तुस्थिती खरी आहे. हे विकणारे कोण, त्यांच्यावर कोण कारवाई करणार, हे शासनाचं काम आहे. याबद्दल युनियनने सातत्याने पत्रव्यवहार केला. जे आता मगाशी आमच्या वाशीच्या सेनेच्या यांनी उल्लेख केला, अनऑफिशियली रिक्षा चालतायत, अनऑफिशियली रिक्षा चालतायत, त्याच्यावरती कंट्रोल कोणाचा? शासनाचा कंट्रोल आहे. त्यासाठी पोलीस डिपार्टमेंट आहे, ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे, RTO आहे. का होत नाही कारवाई? आज 25,000 अनऑफिशियल रिक्षा मुंबई शहरामध्ये चालतायत. हे जग जाहीर आहे. 7 सीट घेऊन जात आहेत, 7 सीट घेऊन जात आहेत. शासनाला सांगून प्रमोद घोणे, या अनऑफिशियल रिक्षा रस्त्यावरती आहेत, त्या चालतायत, पण याच रिक्षाचे जे रिक्षा चालक जे असतात ते अशा अनेक संघटनांचे की ज्या रिक्षा संघटना असतात त्यांचे सभासद असतात आणि त्यांच्या हितासाठी म्हणून तुम्ही लढता. नक्की लक्षात घ्या, जे कायदेशीर आहेत, ज्यांच्याकडे लायसन आहे, बॅच आहे, परवाने आहेत, त्या लोकांसाठी, ज्यांच्याकडे लायसन नाही, बॅच नाही, जेव्हा आपण म्हणतो की भाडं रिफ्युजल होण्याचे प्रकार होतात, ज्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे त्या होतात, तेव्हा आपण सगळ्या ट्रेडला बदनाम करतो. रिक्षा ट्रेड संपूर्ण बदनाम होते.
मग जी मंडळी कायदा न बाळगता रिक्षा चालवतात त्यांच्यावर प्रमोद घोडे तुमचा मुद्दा पोहोचला. मला वाटतं अनिल चव्हाणांना बोलायचं. अनिल चव्हाण बोला. मला गुन्हे साहेबांना एक विचारायचं आहे की तुम्ही म्हणता तुम्ही युनियनचे कार्यकर्ते आहेत, युनियन तुमच्या हातामध्ये बरोबर, तर तुम्ही मला एक सांगा फक्त की आपल्या मराठी माणसाला हा ड्रॉ कशासाठी ठेवला आहे? मराठी माणसासाठी ड्रॉ का? हा परप्रांतीसाठी असू दे ना. मराठी माणसाला तुम्ही खुले परमिट द्या ना. त्याचे लायसन बघा, बॅच बघा, कागदपत्र बघा, त्यांना परमिट देऊन टाका. हा तुम्ही युनियनवाले हा मुद्दा तुम्ही RTO का मांडत नाही? सरकारपेक्षा हा मुद्दा तुम्ही का नाही मांडत? हां सांगा ना. सगळे युनियनवाले तुम्ही मिळून हा मुद्दा तुम्ही मांडला तर मग मुद्दा काय तर सरकार यावर विचार करेल ना. तुम्ही शांत करा त्या टायमाला. हां काय गरज आहे 10वी पासची 8वी पासची? लायसन देताना तुम्ही आमचा विचार केला का बाबा हा 10वी पास असला तर याला लायसन देईल किंवा 8वी पास असेल तर ह्याला मी लायसन देईल असं तुम्ही विचार केला का? हां माझा 10वीची 8 का? हां शिक्षणाची 8 का? ती पण कॅन्सल केली बरोबर. मग तुम्ही हा सरकार ज्यावेळेस हा सगळा ड्रॉ लिखतो सगळं लिखतं मग मराठी माणसासाठी हा ड्रॉ कशासाठी? मराठी माणसासाठीच हा ड्रॉ कशासाठी? या मुद्द्यावरती प्रमोद घोडे तुम्ही बोला. एक मिनिट आम्ही म्हणत नाही की तुम्ही फक्त प्रमाणे आम्हाला द्या. 80% मराठी माणसं. हॅलो गुन्हे साहेब ऐका. ऐकून घ्या. गुन्हे साहेब ऐकून घ्या माझं म्हणलं. बोला. आम्ही म्हणत नाही की तुम्ही परवानगी फक्त आम्हाला द्या. 80% मराठ्यांचा अधिकार आहे, मराठ्यांना द्या. 20% तुम्ही परप्रांतीयांना द्या ना. आम्ही कुठं म्हणून नका देऊ. आता माझा एक सहकारी माझ्यावर धंदा करतोय. ऐका गुन्हे साहेब, एक तिवारी म्हणून कमलेश तिवारी म्हणून माझ्यावर धंदा करतोय. 15 वर्षापासून आता माझ्याबरोबर 10-12 वर्षापासून माझ्याबरोबर धंदा करतो माझ्या लाईनला बरोबर. माझ्यासाठी फक्त त्याकडे लायसन होतं, फक्त ॲक्च्युली लायसन. त्याने बॅच काढला 15 दिवस झाले, त्याला लगे परमिट लागलं आणि आमच्याबरोबर धंदा करतोय, दिवसभर कमवतोय. हां मग त्यासाठी त्याला 15 वर्ष लागल्या करण्यासाठी त्याला तहसीलदार जावं लागलं असं की नसं जावं लागलं, किंवा पोलीस इन्क्वायरी काढण्यासाठी त्याला पोलीस स्टेशन जावं असेल नसं जावं लागलं. तो कुठे गेलाच नाही. सगळं काय त्याला ऐकतं भेटतं कारण तो पैसा लागतो ना. मराठी माणसं पैसे देत नाही कारण माझ्या कागदाची पूर्तता पूर्णपणे आहे. प्रमोद घोडे आता याच्यावरती तुम्ही बोला. हे सांगा तुम्ही. मग हे युनियनवाले तुम्ही आहेत ना, युनियनवाले हा मुद्दा तुम्ही मांडला आपल्याला का नाही? ह्याला 15 दाखले कसे भेटतात, डोमिसाईल कसा भेटतो? हा नाही तुम्ही ठाण्यामध्ये राहताय. हो माझं म्हणणं ऐकून घ्या की ज्या ठिकाणी रिक्षा परवाने सुरू झाले हो हे लक्षात घ्या. मुंबई शहरामध्ये गेल्या 15 फेब्रुवारीला बंद करायचं काम केलं. हो बंद झाल्यामुळेच शासनापर्यंत आम्ही दखल घ्यायचं काम करायला लावलं की परवाने सुटले पाहिजेत. परवाने डेड परवाने हायकोर्टात जाऊन केस लढल्यानंतर कोर्टाला ऑर्डर द्यावी लागली की युनियन मागणी करते तेव्हा हे तुमचे परवाने सुटायचं काम झाले. लक्षात घ्या युनियनची मेहरबानी आहे. जेव्हा शासनाला दाखवून दिलं की एवढे परवाने डेड परवाने आहेत हे कोर्टाने मान्य केलं आणि तेव्हा परवाने सुटायला सुरुवात झाली. जेव्हा परवाने सुटले तेव्हा शासनाला ऐकून घ्या. अनिल चव्हाण तुमच्याकडे घोणेंचा मुद्दा पूर्ण होऊ दे मग तुमच्याकडे मी परत येतो. बोला घोणे. माझा मुद्दा पूर्ण होऊ द्या की जर का शासनाला मराठी माणूस मिळाला पाहिजे ह्या मताचं 100% आम्ही आहोत. मराठी माणसाला अर्ज करायला कोणी बंद केली आहे का? कुठेही नाही झालेलं असं. ज्याच्या नियमाप्रमाणे शासनाने आम्ही हे सांगितलं की कायद्याप्रमाणे ज्याच्याकडे लायसन बॅज आहे त्याला परवाना मिळाला पाहिजे. तिथे शिक्षणाची अट असता कामा नये. 1998ला परवाने मिळाले. तुमचा मुद्दा पोहोचला. आपला खरं म्हणजे वेळ आपला खरं पुढे चाललेला आहे. सुभाष पाटील हात वर करतात. बोला सुभाष पाटील. खरं म्हणजे मराठीचा टक्का वाढला पाहिजे, मराठीचा टक्का हे झालं पाहिजे अशी जी आता मागणी व्हायला लागली किंवा बोलल्या जायला लागलं हे मुळात चूक आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला 80% लोकांना परवाने मिळायला पाहिजे होते. ते कुठल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं कारण सांगून वेगळं उपयोग होणार नाही. मराठी माणसावर हा अन्याय झालेला आहे. अन्यायाचं परिमाण झालं पाहिजे आणि मराठी काम करणारा पक्ष सत्तेत असताना सुद्धा अशा प्रकारचं काम होत असेल ते अतिशय वाईट आहे. भाऊ माझे या ठिकाणी बसलेले ते आणि अनिल भाऊ बसलेले ते सांगताय आमचा अन्याय झाला आणि या प्रकारे असं काम होत असेल तर मला असं वाटतं आपण मराठीच्या मुद्द्यावर न बोललेलं बरं. अधिक काही पक्षाने सांगून टाकला मी कामात यापुढे काम करणार नाही. मग सगळ्या देशासाठी काम करतोय असं म्हणायचं. मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही घोषणा करायची. मराठी माणसाला न्याय मिळायचा नाही. सुभाष पाटील तुमचा मुद्दा पोहोचला. बरोबर नाही. सुभाष पाटील तुमचा मुद्दा पोहोचला. अमोल गवळींना पण बोलायचं आहे. बोला अमोल गवळी. मला इथं एक महत्वाचं म्हणायचं आहे की सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपले गायकी साहेब इकडे आलेले आहेत. ते उत्तर देण्याचं सोडून सरकारतर्फे किंवा परिवहन मंत्र्यांतर्फे उत्तर देण्याचं सोडून ते प्रश्नच उपस्थित करतायत. आता आपले चव्हाण साहेब किंवा किशोर गायकवाड काय सांगतायत, मला मराठी असल्याची लाज वाटते. का लाज वाटते? ते अभिमानाचं किंवा
याचा प्रश्न नाही आहे, त्यांच्या पोटाला अन्न मिळत नाही आहे, ते उघड्यावर येतील उद्या, म्हणून ते मराठी असल्याची लाज वाटते असं म्हणतायत. तर हे त्यांना सांगतायत की तुम्ही खोटा खोटा मराठीचा अभिमान बाळगण्यात काय हासिल आहे हो? सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो मराठी माणूस आहे, इथला भूमिपुत्र आहे, आणि त्याला जर रिक्षाचा परवाना मिळत नसेल, जो इथला महत्वाचा बहुसंख्याक वर्ग आहे आणि ज्याच्या नावावरती शिवसेना राजकारण करते, त्यांना उत्तर द्यावं लागेल. अमोल गवळी, या प्रश्नाचं उत्तर, या मुद्द्याचं उत्तर आपण गायकेंकडनं घेऊया. अमोल गवळी, तुमचा मुद्दा पोहोचला. जो भूमिपुत्र आहे, जो इथला मूळ मराठी माणूस आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, सगळ्यांचीच भूमिका असली पाहिजे, ती आहे सुद्धा. गायके, तुम्ही स्वतः आता उत्तर द्या. जो आक्षेप तुमच्यावरती आता गवळीने न्याय घेतला, मिळालाच पाहिजे, मराठी टक्का वाढलाच पाहिजे, याच्यामध्ये कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. मी त्या ठिकाणी प्रश्न निर्माण करत नाहीत, परंतु खऱ्या अर्थानं जनतेचे प्रश्न काय आहेत आणि जनता जरी आम्ही सत्तामध्ये असलो तरीसुद्धा वेळोवेळी घेतलेले आंदोलन आणि केलेले कार्यक्रम, ते मुद्दा मी आपल्यापुढे त्या ठिकाणी मांडू इच्छितो आहे. ज्या जरी आम्ही सत्तेमध्ये असलो तरीसुद्धा ज्या ठिकाणी RTOमध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचा अनास्थीव कारभार आहे किंवा त्या ठिकाणी बोगस सर्टिफिकेट घेतले जातं, त्या ठिकाणी आम्ही मोर्चे नेलेले आहेत. सत्तेत आहेत म्हणून त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टीचं आंदोलन करायचं अमोल गवळी, तुमचा मुद्दा पोहोचला. आपण गायकेंकडनं विचारून घेऊयात, त्यांच्याकडनं काही गोष्टी आपण बोलून घेऊयात. गायके, मला फक्त सांगा, तुम्ही स्वतः सत्तेमध्ये, आता कसं आहे की शेवटी किती केलं तरी तुमचेच परिवहन मंत्री आहेत दिवाकर रावते. माझं म्हणणं इतकंच आहे या सगळ्यांच्या वतीने की तुम्ही तो जो काही जनमताचा रेटा आहे ना, तो दिवाकर रावतेंपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि हे निर्णय तुम्ही करून घेतले पाहिजेत. हे तुम्ही करणार का? त्याच्यामध्ये मी सुरुवातीलाच या ठिकाणी सांगितलं की किशोर गायकवाड आणि चव्हाण ही अशी जी काही मंडळी आहेत त्यांच्याशी निश्चित आम्ही सहमत आहोत, परंतु ते करत असताना व्यापक दृष्टीने ह्या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. ह्या ठिकाणी लॉटरी झालेली आहे, लॉटरी सिस्टीम ऑनलाईन केली गेलेली आहे, त्याला काही कायद्याची बंधनं आहेत, परंतु ते सर्व करत असताना 1 लाख लोकांना त्याच्यामधून रोजगार उपलब्ध झाला, हे तुम्ही नाकारू शकत नाही. 1 लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला, हे चांगली गोष्ट आहे, पण असे अनेक लाखो लोक मराठी आहेत त्याचा काहीच फायदा झालेला नाही. ते टक्केवारी सुद्धा इथून पाठीमागं अगोदर झालेली टक्केवारी आणि आता ह्यावेळेला असणारी टक्केवारी ती सुद्धा मी आपल्याला दाखवू शकतो. जर आता मी गवळींना सांगू इच्छितो, जर त्या ठिकाणी काळजी घेतली तर काय होऊ शकतं हे नव्या मुंबईतनं बघा. युनियन नेते म्हणून तुम्ही स्वतः काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे, ते तुम्ही घेत नाही. बद्दल बोलू नका, त्याच्यामध्ये हा राज्याचा धोरणात्मक प्रश्न आहे. तुम्ही राज्याच्या धोरणात्मक परिस्थितीमध्ये सांगितलं ना की त्या ठिकाणी त्यांच्या भावनाशी आम्ही सहमत आहोत आणि पक्ष म्हणून, शिवसेना म्हणून नेहमीच आम्ही त्यांच्या 1 लाखांमध्ये मराठी माणूस किती आहे, मराठी रिक्षा चालक किती आहे या 1 लाखामध्ये? प्रश्न असा आहे, हा तोच मुद्दा महत्वाचा आहे का 1 लाख परवाने दिले त्याच्यापैकी मराठी माणसं किती आहेत, हा महत्वाचा मुद्दा आहे. अगदी बरोबर आहे की 1 लाख, बरोबर, हा मुद्दा खरं म्हणजे मनोहर गायके याचं उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे. तुम्ही वारंवार जो सांगताय की 1 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला, या 1 लाख लोकांमध्ये मराठी टक्का किती आहे? मी निश्चितच सांगू इच्छितो ह्या ठिकाणी, आज मी एक नवी मुंबईचा प्रतिनिधी ह्या ठिकाणी आलो आहे. नव्या मुंबई ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी केवळ नवी मुंबईचे प्रतिनिधी नाही, ते शिवसेनेचे प्रतिनिधी आहेत, मला बोलू द्या, सरकारचे प्रतिनिधी आहेत, ते सरकारकडून आलेले आहेत. सांगतो अमोल गवळी, त्याला उत्तर तरी देऊ द्या, आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ. पहिल्यांदा बोला. त्या ठिकाणी मराठी टक्का वाढला पाहिजे, मराठी टक्का वाढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, याच्यात कोणाचंही दुमत नाही. परंतु ते करत असताना मी मगाशी वारंवार सांगितलं की त्याच्या पाठीमागचा उद्देश लक्षात घ्या. रोजगार त्या ठिकाणी मराठी टक्का तर वाढलाच पाहिजे, परंतु त्या ठिकाणी रोजगार वाढू नये का, 1 लाख परमिट देऊ नयेत का? आणि ते देत असताना शासनाने त्याची काळजी घेतलेली आहे. पहिल्या वेळेला शासनाने मराठी टेस्ट घेतली, ती कशासाठी घेतली की ती मराठी बोलता येतं की नाही हे परप्रांतीयाला मिळू नये म्हणूनच घेतली, आणि त्याचाच परिणाम झाला. तर एका फक्त 294 लोकांचे परमिट. मग चव्हाण आणि गायकवाडांवर ही वेळच आली नसती. प्रवान आणि हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे, सांगितलं ना. याचा अर्थ प्रशासन भ्रष्टाचारी आहे आणि राजकारण्यांचा, शिवसेनेचा त्यावर अंकुश नाही आहे. अमोल गवळी, तुमची भूमिका पोहोचली. आपण हे सगळे सविस्तर मुद्दे बोलूयात. मला वाटतं अनिल चव्हाणांना बोलायचं. अनिल चव्हाण बोला. मला फक्त सरकारला एकच सवाल विचारायचा आहे, इथून पुढे तुम्ही परवाने, आता देवगड साहेब बोलले होते की माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 1 लाख परमिट आम्ही महाराष्ट्रामध्ये देणार आहोत, हां, आणि ते जी घोषणा केली होती, तर ते कधी वाटणार आहे आणि कधी ते चालू करणार द्यायला, आणि त्याच्यामध्ये ही आम्हाला डावलं जाणार आहे का, किंवा वापस लॉटरी सिस्टम ही ड्रॉ तुम्ही ठेवणार आहेत का? आणि जर ठेवणार असेल तर मग ते परमिट त्याच्यामध्ये आमचा नंबर येणारच नाही आहे ड्रॉ असेल तर.
आणि हा ड्रॉ असेल बरोबर आहे, हा फक्त ड्रॉ असताच कामा नये. परप्रांतीयासाठी ठेवा. अगदी सेवाग्रादी साहेबांना माझी अनिल विनंती चव्हाण कळकळीची अनिल विनंती आहे चव्हाण तुमची की भूमिका फक्त- पोहोचली. अनिल चव्हाण तुमची भूमिका पोहोचली की असा ड्रॉ किंवा अशा पद्धतीची सोडत असताच कामा नये. काहीतरी एक विशिष्ट सिस्टीम त्याची जी आहे ती कुठेतरी विकसित करायला लागेल आणि जेणेकरून मराठी माणसाला त्यामध्ये त्याचा जो काही हक्क आहे, त्याला जो काही न्याय पाहिजे आहे तो मिळाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून तशी यंत्रणा जी आहे ती परिवहन खात्याने आणि परिवहन मंत्र्यांनी राबवली पाहिजे, सरकारने राबवली पाहिजे. गायके, या संदर्भात आता शेवटचा प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे येतोय. एक ठोस असं काहीतरी मुद्दा आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षित आहे की जेणेकरून मग ते आपले हरिश्चंद्र चव्हाण असतील, अनिल चव्हाण असतील किंवा आपले किशोर गायकवाड असतील, या सगळ्यांना कुठेतरी असं वाटलं पाहिजे की हां, आम्ही आत्ता या चर्चेमध्ये सहभागी झालो, आमची भूमिका मांडली, आमचे मुद्दे मांडले, आमच्यावरती होणारा अन्याय आम्ही मांडला आणि कुठेतरी आता आम्हाला एक दिलासा मिळालेला आहे आणि त्यांना न्याय मिळेल. काय सांगाल? एक गोष्ट मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो, अशा चर्चेमधनंच चांगले सूचना येत असतात, अशा चर्चेमधनंच काहीतरी निश्चितच पूरक काही गोष्टी मिळत असतात. आणि याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट आपल्याला मी सांगू इच्छितो की मागच्या वेळेला महिलांसाठी 5% रिझर्वेशन नव्हतं. दिवाकर रावते साहेबांनी 5% खास करून महिलांसाठी त्या ठिकाणी रिझर्वेशन ठेवले. त्याचप्रमाणे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जागा ठेवलेल्या आहेत. खूप कमी आहे. आणि आता पूर्ण करतो तेच पुढं त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुद्धा जागा रिझर्व ठेवल्यात. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं जे रिक्षा चालवत आहेत, खऱ्या अर्थानं जे इतके वर्षानुवर्षे रिक्षा चालवत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काय करता येईल हे निश्चितच याच्या बाबतीत आम्ही परिवहन मंत्र्यांशी बोलू, एवढं आश्वासन या निमित्ताने परिवहन मंत्र्यांशी तुम्ही बोलाल असं आश्वासन तुम्ही दिलेलं आहे. सगळ्यांनी त्यांचे मुद्दे अत्यंत रास्त आणि व्यवस्थितपणे मांडलेले आहेत. व्यवस्थित सगळ्यांची भूमिका आपण ऐकलेली आहे. एक कायम जे आपण म्हणतो, एक जो मध्यंतरी मराठी सिनेमा आला होता की मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, त्याच्यामधला जो भोसले दाखवलेला आहे तो असं म्हणतो की मराठी माणसाला रोगापेक्षा तो धसक्यानेच जास्त मरतो. हा जो धसका असतो तो भूतकाळाचा असतो, वर्तमान काळाचा असतो किंवा भविष्य काळाचा असतो. या धसक्यापासून जर वाचवायचं असेल तर मुळात रोगाचं समूळ उच्चाटन करायला पाहिजे. आणि ते उच्चाटन करण्याची राजकीय इच्छाशक्ती आपल्यामध्ये आहे का, हा खरा म्हणजे प्रश्न आहे. ही जर इच्छाशक्ती आपल्याकडे असती तर कदाचित किशोर गायकवाड किंवा अनिल चव्हाण किंवा हरिश्चंद्र चव्हाण यासारख्या मराठी चालकांवरती मी मराठी असल्याची लाज वाटते असं लिहिण्याची वेळ आली नसती. याच नोटवरती आपण इथं थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.